आज आपण फक्त 10 मिनिटात ही उपवासाची बटाट्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासोबतच तोंडलावी हे रायता कसा बनवायचा आहे ते सुद्धा बघणार आहोत। तर लगेच सुरुवात करूया। नमस्कार, मी शीतल मॉम्स किचन मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। गॅसवर कढई ठेवून घेते आणि कढईमध्ये साजूक तूप 1 चमचा टाकून घेते। आज आपण तूप वापरणार आहोत या भाजीसाठी। त्यासोबतच 1 चमचा जिरं आणि 1 इंच अद्रक हे बारीक चिरून टाकून घेते आहे। त्यासोबतच 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकून घेतलेल्या आहेत। आता ही फोडणी छान तुपामध्ये परतून घेते। 2 मिनिटं छान परतून झाल्यानंतर यात मी साधारण 4 मीडियम साईजचे बटाटे उकडलेले हे कापून टाकून घेतलेले आहेत। अतिशय सुंदर ही उपवासाची बटाटा भाजी बनून तयार होते। आता ही फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर हिला आपण 5 मिनिटं लो फ्लेमवर कव्हर करून घेऊया। तोपर्यंत ह्या भाजीसाठी लागणारं इतर साहित्य बनवून घेते। तर मिक्सर जारमध्ये 1 वाटी इतके भाजलेले शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे शेंगदाणे प्लस मोडवर फिरून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट अशा प्रकारे जाडसर असायला हवं। यात शेंगदाणे हे दिसायला हवे अशा प्रकारे। 5 मिनिटं झाल्यानंतर बटाटे पुन्हा आपण एकदा परतून घेऊया। तर बघू शकतात बटाट्यांना खूप सुंदर रंग आलेला आहे। आता यात मी चवीनुसार मीठ टाकून घेते आहे। त्यासोबतच अर्धा चमचा इतकं मिरे पावडर आणि त्यासोबतच 3 ते 4 चमचे इतकं शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकून हे पुन्हा मिक्स करून घेते। 2 मिनिटं आपल्याला हे पुन्हा परतून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि परतून झाल्यानंतर आता आपण हे पुन्हा 5 मिनिटं पॅन कव्हर करून घेऊया। तोपर्यंत रायता कसा बनवायचा आहे ते बघूया। तर इथं मी 1 वाटी दही घेतलेला आहे। घट्ट दही असायला हवं। 2 मिनिटं फेटून घेते म्हणजे स्मूथ बनून तयार होईल। यात आता मी 1 काकडी ही किसून टाकून घेतलेली आहे। काकडी ही किसल्यानंतर यातलं पाणी काढून घ्यायचं आहे, नाहीतर आपला जो रायता आहे तो अगदी पातळ होईल। त्यासाठी इथं आपल्याला काकडीमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। त्यासोबतच यात मी अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकून घेतलेला आहे, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि हे मिक्स करून घेते। आता ही तर आपला रायता बनून तयार झालेला आहे, पण आपण याला फोडणी देऊया। तर पॅनमध्ये 1 चमचा तेल, त्यात 1 चमचा जिरं, हिरवी बारीक चिरलेली मिरची आणि लाल 2 ते 3 सुक्या मिरच्या टाकून ही फोडणी या रायत्यावर टाकून घ्यायची आहे। तर बघू शकतात काही मिनिटातच तोंडलावी रायता बनून तयार झालेला आहे आणि इकडे आपली भाजी सुद्धा अतिशय सुंदर अशी झालेली आहे। बघू शकतात अतिशय सुंदर रंग आलेला आहे या बटाट्याच्या भाजीला। आता यावर मी अर्धा लिंबाचा रस हा टाकून घेते आहे। त्यासोबतच कोथिंबीरही टाकून घेते आहे। कोथिंबीर टाकणं अगदी ऑप्शनल आहे। इथं आपली ही बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। बघू शकतात इथं रायता आणि बटाट्याची गरमागरम भाजी अतिशय सुंदर लागते। तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट्स करून नक्कीच सांगा। या नवरात्रीला तुम्ही सुद्धा ही उपवासाची भाजी नक्कीच बनवून बघा। भेटूया नवीन रेसिपी सोबत।